नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थ्यांनी बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीचं एग्जाम दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांनी एग्जाम दिले त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी ह्या एग्जामसाठी हे प्रशिक्षणसाठी जे सिरियस विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। जे टाइमपास साठी आलेले आहेत ते तुम्ही फक्त हा व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्ही बाहेर जाऊ शकता। पण जे विद्यार्थ्यांनी एग्जाम दिलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। त्याचबरोबर इथे आपण चर्चा करणार आहोत की रिझल्ट कधी लागेल। काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर मला एवढे गुण आहेत माझं सिलेक्शन होईल काय, त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा इथे करणार आहे। सर्वात पहिले जे परिपत्रक, जे महत्त्वाची सूचना इथे आलेली आहे ते आपण इथे बघूया। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे महत्त्वाची सूचना इथे आलेली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आलेले आहे ते 14/10/2025 ला प्रसिद्ध झालेले परिपत्रक इथे आहेत आणि हे सर्व संस्थांसाठी आहे। TRTI साठी, बार्टी, सारथी, महाज्योती, त्याचबरोबर हे जेवढे भी संस्था आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि हे 2025-26 बघू शकता इथे सन 2025-26 विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता TRTI, बार्टी, आरटी, सारथी व महाज्योती या संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले होते व त्या आधारे लाभार्थी निवडीकरिता सामायिक चाळणी परीक्षा CET घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। सामायिक चाळणी परीक्षेच्या अंती निवड झालेल्या उमेदवारांच्या त्यांच्या इच्छेनुसार पूर्व प्रशिक्षण योजना निहाय नामिका प्रविष्ट केलेल्या प्रशिक्षण संस्था निवडीकरिता पसंतीक्रम देण्याची भूमा आहे। सबब प्रशिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता सदर योजनांमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की टॅबलेट देणे, आर्थिक लाभाचे प्रलोभन देणे, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलती देणे इत्यादी स्वरूपाची आमिषे तसेच शासकीय संस्थांचे नावे व अधिकृत संस्था चिन्ह लोगो वापरून सामाजिक माध्यमाद्वारे सोशल मीडिया विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्याचे आढळल्यास याद्वारे प्रशिक्षण संस्थांना असे निर्देश देण्यात येते की योजनेच्या प्रक्रियेचे उल्लंघन करणारी माहिती व कोणत्याही स्वरूपात विद्यार्थ्यांना भौतिक आमिषे, टॅबलेट देणे, आर्थिक लाभाचे प्रलोभन देणे, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलती देणे इत्यादी व प्रलोभने दिल्यास संबंधित प्रशिक्षण संस्थेवर योग्य ती कार्यवाही करून अशा प्रशिक्षण संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात येईल याची सर्व प्रशिक्षण संस्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही संस्था जर तुम्हाला म्हणत असेल की आम्ही तुम्हाला टॅब देऊ की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लाभ देऊ किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण मध्ये कोणत्याही सवलती, जसं आता कोणी प्रशिक्षण मध्ये तुमचं सिलेक्ट होते आणि तुम्हाला म्हणतात की ते टॅब देतील पण ते टॅब एवढं घटिया देतात, असं तुम्हाला लालच देतात। त्याचबरोबर तुम्हाला अशी सुद्धा एक ऑफर केली जाते विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही ट्युशन मध्ये नाही आलं तरी ते तुमची सेटिंग लावतील, असे सुद्धा तुम्हाला काही आढळल्यास तर अशा संस्थांची तुम्ही कंप्लेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो, असं त्यांनी सांगितले आहे। जर तुम्हाला असं काही दिसत असेल तर तुम्ही ते कंप्लेंट यांच्या ईमेल ID वर करू शकता, त्याचबरोबर यांच्या वेबसाईटवर सुद्धा करू शकता किंवा यांचे दूरध्वनी नंबर दिलेला आहे तिथे सुद्धा तुम्ही इथे कंप्लेंट करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर रिझल्ट कधी लागेल, तर विद्यार्थी मित्रांनो अंदरुनी खबर हे आहे, जसं की बार्टी संस्थेमार्फत जे कर्मचारी तिथे काम करतात त्यांनी असे सांगितले आहे की ह्या महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट येणार नाही, तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हा रिझल्ट पाहायला भेटणार आणि फर्स्ट वीक मध्ये हा रिझल्ट पाहायला भेटणार। विद्यार्थी मित्रांनो, एक्झॅक्ट डेट नाही सांगितली पण फर्स्ट वीक मध्ये हा तुम्हाला रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, असं अंदरुनी खबर जे आहे ते माहीत झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आता ते किती खरी आहे ते किती खोटं आहे ते
तर आपल्याला नाही माहिती, पण ज्या आधारावर आता जी ही माहिती भेटली आहे ते मी तुम्हाला इथे सांगत आहे. आणि अशा प्रकारची ही अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचबरोबर आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आम्हाला 50 गुण आहे किंवा 50 पेक्षा कमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही संस्थातील असे काही जे एक्झाम्स आहेत जसं पोलीस भरती, त्याचबरोबर मिलिटरी, त्याचबरोबर काही असे जे एक्झाम आहेत त्यांच्या कट ऑफ तुम्हाला 50 ते 55च्या मधात पाहायला भेटणार किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा पाहायला भेटू शकते. तुम्ही बघू शकता मागच्या वेळेच्या पोलीस भरतीच्या महिलांचा कट ऑफ 4 वर गेलेला होता. ह्यावेळेस सुद्धा तुम्हाला मिलिटरीचा पोलीस भरतीचा कट ऑफ तुम्हाला कमीवरच पाहायला भेटणार, कारण जे एक्झाम आहे ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले आणि त्याचा नॉर्मलायझेशनचा फायदा तुम्हाला नक्की भेटेल. पेपर सुद्धा मॉडरेट टू टफ होता असं विद्यार्थ्यांचं सांगणं होतं. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. जसं रिझल्ट आलं तसं सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार. काही अपडेट आलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.